नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, आजच न्यूजपेपरमध्ये सुरक्षा रक्षक मंडळाने जाहीर प्रकटन म्हणून नोटीस जाहीर केलेली. तर त्या नोटीस संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो असं दिलेलं आहे की सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणीत सुरक्षा रक्षकांचं वेतन, लेव्ही व भत्ता वाढ यामध्ये वाढ करण्याबाबत विषय असा आहे की वेतन, भत्ता वाढ व लेव्ही वाढवण्याबाबत, म्हणजे आपले जे आस्थापना आहेत, आपले जे नोंदणीकृत मालक आहेत आपल्या मंडळामध्ये, ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचं हरकत मागवलेलं आहे. आता समजा आजच ही सुरक्षा रक्षक मंडळाने न्यूजपेपरमध्ये जाहिरात पाठवलेली आहे, बरोबर. तर त्या जाहिरातच्या अनुषंगाने आजपासून त्यांनी सांगितलेलं आहे की 15/6/2026 म्हणजे तुम्हाला जर काही हरकत मागवलेले आहेत, जर तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचे असतील किंवा काही तुम्हाला त्रुटी असतील तर त्या तुम्ही लेखी स्वरूपामध्ये मंडळामध्ये 15/6/2026 पर्यंत, म्हणजे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत बुवा मंडळात लेखी स्वरूपात तुम्हाला सादर करायचं आहे, म्हणजे अर्ज करायचा आहे म्हणजे बुवा समजा. तर त्याच्यामध्ये असं उल्लेख केलेला आहे त्यांनी की बुवा जसं मंडळाने वेतनवाढ, मूळ वेतन, भत्ता ह्या बऱ्याच गोष्टी त्या म्हणजे वेतन वाढ संदर्भामध्ये येते, बरोबर. तर मग आता बरेच आस्थापना कशा आहेत, डायरेक्ट आपण वाढवू शकत नाही, मंडळ डायरेक्ट आपला पगार हा वाढवू शकत नाही. तर आता न्यूजपेपरमध्ये त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे हे. त्याच्यानंतर मग हरकत येतील बऱ्याच आस्थापनांच्या किंवा कोणाकोणाच्या. मग जर समजा कोणाला नो ऑब्जेक्शन असेल, म्हणजे बुवा नो ऑब्जेक्शन म्हणजे बुवा आमचं काही हरकत नाही आहे, तुम्ही पगार वाढवू शकता, तर ह्या संदर्भामध्ये ती नोटीस आहे मित्रांनो. पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने पगार वाढ अजून झालेला नाहीये त्याची नोटीस काढलेली आहे, बरोबर. तर ते प्रत्येक आस्थापनाला मेल करतील किंवा न्यूजपेपरमध्ये त्यांनी दाखवतील की आम्ही न्यूजपेपरमध्ये जाहीर केलं होतं, त्या अनुषंगाने हा पगार वाढ झालेला आहे. तर मग त्याच्यात काय आहे मित्रांनो, तुम्हाला एक थोडक्यात सांगतो मी. एक मिनिट. त्याच्यात काय मित्रांनो, या नोटिसामध्ये पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांनी नोंदणीत सुरक्षा रक्षकांचं वेतन, लेव्ही व इतर भत्ते वाढवण्यासाठी प्रस्ताव जाहीर केला आहे. याचा अर्थ काय, नवीन वेतन, भत्त्याचे दर प्रस्तावित केलेले आहेत, म्हणजे भत्त्याचे दर आहेत ना ते वाढवलेत बुवा. ज्यांना याबाबत हरकत म्हणजे ऑब्जेक्शन, इंग्लिशमध्ये ऑब्जेक्शन आहे, सूचना द्यायच्या आहेत त्यांनी ठराविक तारखेपर्यंत लेखी स्वरूपामध्ये मंडळाकडे द्याव्यात, असं त्याचा उल्लेख आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सोप्या भाषेत आपल्या आम्ही हा बदल करणार आहोत, कोणाला काही अपेक्षा असल्यास कळवा, हीच म्हणजे याचा अर्थ आहे की जाहीर प्रकटन म्हणून त्याचा उल्लेख होतो मित्रांनो. तर बऱ्याच सुरक्षा रक्षकांचं आता व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा फेसबुक असेल, बऱ्याच ठिकाणी हे जे पेपरला आलेलं आहे आपलं पुणे जिल्ह्याचं, हे व्हायरल झालंय आणि सगळ्यांना असं वाटतं की पगारवाढ झालेला आहे, पण पगारवाढ झालेला नाही आहे मित्रांनो. हरकत म्हणजे ऑब्जेक्शन लेखी स्वरूपामध्ये मंडळामध्ये द्यायचं आहे. त्याच्यावर आपण आठवड्यात व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की मला सुद्धा त्याचं वाटलं होतं की पगारवाढ झाला आहे, पण तो पगारवाढ झालेला नाही आहे मित्रांनो. आपण जस्ट माहिती घेतली, त्याचा थोडाफार अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने आपण तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ घेऊन येतोय. तर अजूनपर्यंत पगारवाढ कोणत्याच जिल्ह्यामध्ये झालेला नाही आहे. अजून प्रस्ताव पाठवलेले आहेत, हरकत मागवले आहेत, त्याच्यानंतरच आपला पगारवाढ जो होईल तो लवकरात लवकर आपल्या म्हणजे GR असेल किंवा परिपत्रक असेल किंवा न्यूजपेपरमध्ये असेल किंवा सर्व आपल्याला ते आस्थापनाला मेल पाठवतीलच. तर त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. तर चला बोललो, आपल्या सुरक्षा रक्षक बांधव असतील किंवा उमेदवार असतील, विद्यार्थी असतील, जे पण आता इंटरेस्ट आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती होण्यासाठी, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की पगारवाढ अजून झालेला नाहीये, प्रस्ताव पाठवलेला आहे, तो लवकरात लवकरच, म्हणजे तुम्हाला सांगतो मी जुलैच्या अखेरपर्यंत आपला पगारवाढ हा होईलच. प्रत्येक मंडळाचा पगारवाढ, वेतनवाढ, भत्ता, लेव्ही हा वेगळा वेगळा वाढणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो.
मागेच आपण बोललो होतो की जुलैपर्यंत आपले पगार वाढ होणार आहे. आता ही जी नोटीस आलेली आहे न्यूजपेपरमध्ये पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाची, ती 1 मे 2026 पासून पगार वेतनवाढ लेवी हा लागू होणार आहे. तर ठीक आहे, म्हणजे आता समजा 1 मे पासूनच जे परिपत्रक निघालं तर त्याचं जर समजा कोणाला काही ऑब्जेक्शन नसेल, नो ऑब्जेक्शन, तर मग हाच पगार कंटिन्यू होऊन जाईल आणि त्याचा लेवी जो आहे म्हणजे एरियस बोलतो आपण, तो एरियस पण आपल्याला मे पासून भेटणार. समजा जुलै ऑगस्टमध्ये पण जर पगार वाढीचा GR आला तर मग हे 2 महिने आपल्याला एरियस भेटणार आहे मित्रांनो. तर घाईगडबड करू नका, कन्फ्युजन होऊ नका. मी सुद्धा कन्फ्युजन झालो होतो, पण मी ते सॉल्व्ह केलेलं आहे. थोडाफार मला पण आता अभ्यास यायला लागलाय, त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतोय, तर मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. हाच व्हिडिओ आपले जे बरेच सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि डोक्यात शंका घेऊ नका की पगार वाढलेला आहे. पगार वाढलेला नाही, अजून प्रस्ताव चालू आहे. ठीक आहे, तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईबर करा आणि कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आपला व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय संविधान.